राम राम मंडळी, ह्या व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे. काल तर 4था दिवस आणि आजचा आहे 5चा दिवस. मित्रांनो, तुम्ही काल रात्री संध्याकाळी बघितलं असाल, आपला एक मुलगा भेटला सोशल वर्क करणारा. त्याचं नाव होतं अनिरुद्ध. तर त्यांनी खास आमची इथं सोय केलेली हॉटेल श्रीजीमध्ये इंदोरमध्ये, आणि ती पण स्वस्तात करून दिली. एक फक्त 800 रुपये, ती पण AC रूम. ये बड़ी अच्छी बात कही आप. तर त्याच्याबद्दल धन्यवाद. जय श्रीराम, गणपती बाप्पा मोरया. तर फायनली आमचे राईड चालू झाले इंदोरमधनं. तर इथं मस्त एक गार्डन आहे छोटासा. ओके, तर आमची राईड सकाळी बरोबर आज लय उशीर झाला. बरोबर 6:55 म्हणजे 7 वाजताच राईड चालू झाली एक प्रकारे. फायनली आता इंदोर सिटीमधून बाहेर निघतोय आणि आज लयच उशीर झाला. पण इंदोर सिटी जाम भारी आहे, म्हणजे क्लीन आहे, साफसफाई व्यवस्थित आहे. आणि काल जो आपला अनिरुद्ध भेटला त्याने जर सांगितलं की इंदोर सिटीला साफसफाईच्या निमित्ताने म्हणजे त्या एक आवड भेटलं, साफसफाई आहे म्हणून, क्लीन असल्यामुळे. तर फायनली आपण आग्रा हायवेला टच होतोय. आता इंदोर सोडतोय, सिटीमध्ये होतो आता. मेन हायवे, याच हायवेने आपलं जायचं आहे. नॅशनल हायवे 52. हा काय तर टरबूज इथं कापून नाही देत. तर आम्हाला पहिल्यांदा कापून दिला त्याने टरबूज. आणि 20 किलोमीटरचे राईड झाले. थेट कलिंगड खाऊ आणि इथून निघायचा कार्यक्रम चालू करू. आम्ही कलिंगड खाऊन परत एकदा राईड चालू करतो आमची. महादेव उज्जैन आहे लेफ्ट साईडला आणि कोटा पण लेफ्ट साईडला. उज्जैन फक्त 37 किलोमीटर. विचार करा, आपली सायकल लय लांब आली. आज 600 किलोमीटरचं अंतर आतापर्यंत पार केलाय. आपला जायचं देवास जायचं, तो बोर्ड इथं आहे. देवा सरळ. उज्जैन फक्त 37 किलोमीटर म्हणजे किती, एक 2 तासाचं काम. 2 तासात उज्जैन जाऊ शकतं. पण ते आपला टार्गेट आहे. जय श्रीराम. अयोध्या अयोध्या अयोध्या. अति प्रमाणात ह्या साईडला उलट्या गाड्या येतात बघा. खोपडी तोड चाल. अशा नाही का बारीक बारीक बाईक आहेत, मोठे ट्रक पण येतात, टेम्पो. सीमा आराम नगरपालिका देवास बघा, या असं यावर येतं. आग्रा भोपाळ बायपास. तर आपण देवास मार्गे चाललोय. तो भोपाळ मार्ग बघितला, तिथून गेलो असं, पण तो म्हणते नको, हा सरळ मार्ग आहे, इकडून जावा. तर इकडून केला डिस्टन्स जायचा. यस यस, देवास सिटी. म्यावरा 141 किलोमीटर, पुणा 240, ग्वालियर 457, आग्रा 627. आग्रा सगळ्यात लांब आहे. आग्राचा हायवे आपला आहे. आणि न्यू एकता धाबा व्हेज एवं नॉन व्हेज. तर इकडे सरळ पुढे दिसत नाही जास्त. उशीर आल्यामुळे आम्ही पलीकडच्या बाजूला चालू आणि नाश्ता करू थेट तिथनं. ये बँड यस, पलीकडे आलोय. हां, एका धाबा नाही होता, हायवे धाबा, त्या जागा नाश्ता. हे आहे समोसा आणि हे कचोरी. दोघांमध्ये फरक काय वाटतं का तुम्हाला? नाही वाटतं, आम्हाला माहिती आहे. सेम दिसते सगळं यावर. टेस्ट पण जवळजवळ सेमच आहे. असं तापवलं आता. 42 किलोमीटर झाला बँडी. नाश्ता करून थेट निघता होता इथं. नाश्ता करून तिथं नाश्ता केला आणि आपला प्रवास चालू झाला परत. वाजलेत 11 बँडी. मगाशी त्या काल आपण ज्या पाती बघितल्या काल परवा दिवशी गाडीवर ट्रक मोड, ते MP मध्ये आले सगळ्या. आणि इकडे अशा लावल्या आहेत पाती पवनचक्क्या. तुम्हाला दाखवतो, जरा पुढे होत्या त्या साईडला बघा तिकडं. आई बाई इकडे जवळच आहे. ये सब क्या देखना पड़ रहा है? अच्छा है मैं अंधा हूँ. हे बघा ना राईट साईडला या अशा पवनचक्क्या आहेत. दिसायला किती बारीक दिसतात ना इथून. आणि ट्रक राहतात, बापरे, ट्रकवाला किती लांब ट्रक वाजवतो.
आणि मागचा इंजिन बघा की केवढंसं दिसतंय तो वरती, आणि अख्खा ट्रक घेतोय तो, अख्खा एक इंजिन त्या बरोबर 3 पातीच्या मध्ये आहे ना तो बॅक साईडला. नुसता गहू बस पूर्ण जे दिसतंय. आपल्याकडे जशी कोकणात शेती असते भाताची, तिकडे इथे गव्हाची शेती. कम्प्लीट. रोड सपाट आहे, मध्ये आधी छोटासा ब्रिज येत आहे, बाकी रोडचा टेन्शन नाही, एकदम सिमेंटचा रस्ता. आणि हे आमचा 2 सर्जा राजा 2 पाटील. ए उठाले रे देवा, उठाले रे बाबा, मुझे अमीर को नहीं रे, ये 2 गरीबों को. त्यात आहे 2 कोल्यामध्ये आहेत व 1 आगरी. पाटलांचं जावं आहे मी. रेस्टमध्ये थोडं पाणी पिला थांबलो ना, आणि त्याच्यानंतर हा एक टोल नाका लागलेला आहे, राजवास टोल प्लाझा आपका स्वागत करता है. राजवास टोल नाका. टोलावर टोल पास करत चालेल घाशे आणि घाशे 3 लवर्स सायकल्स. अरे इकडच्या टोल नाका गर्दीच नसतं, आपल्या मरणाची गर्दी आहे. पहिला घाट आम्हाला लागलाय, पण तो घाट बोलता येणार नाही. अच्छा, हमको सिखा रिया है. कारण का मोठं घाट पार केलं, त्यामुळे हा असा लांबच्या लांब आहे. पण ठीक आहे, डोंगर फोडलाय आणि बाजूचा रस्ता काढलाय म्हटला, घाट स्टार्ट झालाय. आणि फायनली इथं घाट समाप्त झालेला आहे, घाट एंड. तरी पण आज सेम चढावरती आहेच, एंडले. ठीक आहे, चला 1.5 किलोमीटर होईल अंदाजे. बरोबर 87 किलोमीटर झाला आहे, 16चा ॲव्हरेज आहे. ब्यावरा मार्गे हा हायवे आहे, ब्यावरा हायवे. आणि हा इकडे गेला आहे, हा राजापूर मार्गे, साजापूर मार्गे. तर आम्ही यात साजापूरला बायपास करून जाणार आहोत. 2 किलोमीटरचं अंतर वाढतं आहे, पण ठीक आहे, हा बायपास असल्यामुळे कसा जरा बरा आहे, निवांत रस्ता असतं. त्याच्या इकडून मार्केट भेटला तर त्यात टाईमपास होतं सगळा, बाकी काय नाही. त्यासाठी इकडून जाऊ, या हायवे टू हायवे पकडू, दुबईकडे जातो शेती मागणं आला सरळ जायचं आहे. साजापूर फक्त 3 किलोमीटर. आणि हे चढलो, त्यानंतर ही भली मोठी उतरण, त्यामुळे जाम भारी वाटतंय असल्या उन्हात. वारा असल्यामुळे थोडंसं बरं वाटतंय, कारण का गरम हीट जाणवत नाही, ऊन आहे तो जाणवत नाही. इकडे जायचं, पण आम्ही ह्या हॉटेलला जाऊ, इथे समोर आहे हॉटेल, हायवे राईट. चला बरं वाटतंय हॉटेल, धाब्या आहे नुसतं धुवान वाजत होते. भीक मग एक गाडी आहे, फॅमिली रेस्टॉरंट. या हॉटेलला जाऊ दुबई जाऊ जाता. येस, बरोबर 95 किलोमीटर झालेली आजची 5व्या दिवसाची राईड. सुंदर असा हॉटेल आहे, मस्त एक वाटतं, दादा आलेलं आहे. बरोबर 3:35 झालं, जेवण करून थेट निघतो होता आम्ही, कारण का थांबण्यात काय अर्थ नाही. सकाळी उशीर झाल्यामुळे आम्हाला ही शिक्षा आराम करायचा नाही आज. परत त्या साईडला जायचं पलीकडच्या, आणि राईड चालू करतो. अठरा किलोमीटर दरम्यान चालवली जेवण झाल्यावर, आणि थोडासा पाण्यासाठी रेस्ट. दरम्यान पोरं भेटले ती नको करतात दादा, आम्हाला शाळेतून आलेत ना. नाही बघा तो चालू है ना, फोटो खींचो क्या, फोटो खींचो. बोल तेरा नाम क्या? विरामदेव. क्या कितने में कौन से कक्षा में पढ़ता है? छठी. तू? छठी. तू? सातवीं. सातवीं. तू? सातवीं. और मैं 5वीं. नहीं पढ़ा तुमको, आज पास लग रहा है बरं. पेपर देके. हाँ कौन सा? मैं बता दो पेपर कौन सा होगा तेरा? मैथ होगा? मैथ होगा? साइंस. कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. चलो तुमको पागल कुत्ते का गाड़ी उठा के ले जाएगा, बता रहे हैं. संस्कृत काय बोलते? सायन्स बोलना. जाऊन झाल्यापासून सारंगपूरचा टार्गेट कम्प्लीट झाला आहे. थोडा वेळ थांबायचा आहे, परत निघायचं आहे.
छापरा टोल प्लाझा आपका स्वागत करत आहे MP मध्ये आणि आम्हाला पोहोचायचं पिचोर छापरा टोल नाका पिणे का पाणी शौचालय मस्त आहे का 650 आणि किलोमीटर झाला 140 किलोमीटर झाला आहे हे बघा 140 किलोमीटर 16चा ॲव्हरेज आहे 8-8.5 तास आम्ही सायकल चालवले आज यस तर 5व्या दिवसातील आमचा फायनल स्टॉप हॉटेल मा वैष्णव आजच्या 5व्या दिवसातील स्टे आमचा ह्या ठिकाणी असं आहे हॉटेल मा वैष्णव आणि किलोमीटर झालेलं आहे 146 किलोमीटर झालेलं आहे अशाच व्हिडिओ नक्की बघा पुढच्या मागच्या नसतील बघितलं तर मागच्या बघा आणि घासे व्हिडिओला सपोर्ट करा लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरायचं नाही जय श्रीराम